रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडले। खेडच्या मासळी बाजारात पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णकांत साळगावकर यांच्याकडून। कृष्णकांत, काय आता परिस्थिती आहे? श्रुती, खेडच्या बाजूला असणारी जी नदी आहे हे आपण पाहू शकतोय। अशा पद्धतीनं पाणी जे आहे हे मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि मच्छी मार्केट परिसराला धोका निर्माण झालेला आहे। या दृश्याबद्दल आपण पाहू शकतो की एका बाजूला नदीचं पात्र आहे आणि दुसऱ्या बाजूनं नदीच्या कडेने एक रस्ता आहे, डांबरी रोड, आणि हा सगळा रोड जो आहे हा या ठिकाणी पाण्यात गेलेला आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हा पूर जो आहे हा वाढू शकतोय। सध्या इशारा पातळी जी आहे ही ओलांडलेली आहे आणि पाणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे। एक रोड जो आहे हा पाण्याखाली गेलेला आहे, दुसऱ्या बाजूनं या ठिकाणची वाहतूक आहे ही वळवण्यात आलेली आहे। मात्र पाण्याचा जोर हा पावसाचा जोर हा अधिक प्रमाणात वाढतो आहे, यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे। यामुळे सतर्कतेच्या सूचना ज्या आहेत ह्या या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाने दिलेल्या आहेत। आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम ज्या आहेत ह्या या ठिकाणी सक्रिय झालेल्या आहेत। नदीच्या काठच्या सगळ्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलेला आहे। मात्र पावसाचा जोर जर असाच वाढत राहिला तर मात्र इथली परिस्थिती हाताच्या बाहेर जाऊ शकते। आता इशारा पातळी ओलांडलेली आहे, धोक्याची पातळी देखील ही नदी ओलांडू शकते आणि हे जे पाणी आहे हे इथं असणारा रोडच्या वरती आता सरकायला लागलेलं आहे, त्यामुळे मच्छी मार्केट परिसरामध्ये देखील हे पाणी आता घुसत आहे आणि असंच पाऊस जर वाढत राहिला तर हे पाणी अधून वाढणार आहे आणि मच्छी मार्केट परिसराला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो। श्रुती, नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोतच कृष्णकांत, तुमच्याकडनं तूर्तास धन्यवाद।